ठाणे जिल्ह्यातील पहिले तारांगण शहापूर येथे निलेश ठाकूर आणि त्यांचे बंधू गिरीश ठाकूर यांनी शहापूर येथे एक तारांगण आणि 4 अत्याधुनिक मोठ्या दुर्बिणी असलेली वेधशाळा बांधली आहे। या प्रकल्पाचे उद्घाटन रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता खगोल अभ्यासक डॉ. सोमन आणि आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते होणार आहे। निलेश ठाकूर आणि त्यांचे बंधू गिरीश ठाकूर यांना खगोलशास्त्राची आवड आहे। जनमानसात खगोल विज्ञानाची रुची निर्माण व्हावी यासाठी त्यांनी ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे 3.5 एकर जागा घेऊन तेथे हा सॅपो प्रकल्प उभारला आहे। ठाणे जिल्ह्यातील हे पहिलेच तारांगण असून सोबत अत्याधुनिक मोठ्या 4 दुर्बिणी असलेली वेधशाळाही त्यामध्ये आहे। खगोलप्रेमींसाठी शहापूर येथील साकडभाव येथे पोकलेवाडी नजीक जुनोनी कोथरा रोडवर हा सॅपो प्रकल्प उभारण्यात आला आहे। नमस्कार मित्रांनो, तुम्हाला एक आज आनंदाची बातमी सांगणार आहे। ती म्हणजे ठाणे जिल्ह्यातील पहिलं तारांगण, प्लॅनेटरियम आणि वेधशाळा म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी ही शहापूर येथे निलेश ठाकूर आणि गिरीश ठाकूर या 2 बंधूंनी तयार केलेली आहे आणि त्याचं उद्घाटन येत्या रविवारी 5 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता तेथील लोकप्रिय आमदार श्रीयुत दौलतजी दरोडा आणि माझ्या हस्ते होत आहे। ही आनंदाची गोष्ट आहे। म्हणून प्रथम आपण निलेश ठाकूर आणि त्यांचे बंधू गिरीश ठाकूर यांचं अभिनंदन करूया की खगोलप्रेमीसाठी ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर येथे यांनी हे विज्ञान मंदिर उभं केलं आहे। म्हणून आता या तारांगणामध्ये प्लॅनेटरियममध्ये 56 सीट्स आहेत आणि अर्धा ते 1 तासाचे कार्यक्रम हे मराठी, इंग्रजी, हिंदीमधून करण्याची तिथे सोय आहे। अद्ययावत आधुनिक असं हे तारांगण प्लॅनेटरियम त्यांनी उभारलेलं आहे। तसंच जवळच वेधशाळा आहे, ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी आहे। तिथे 4 मोठ्या दुर्बिणी आहेत आणि या दुर्बिणी व्हायब्रेशन होऊ नये म्हणून कॉन्क्रीट पिलर्सवरती बसवले आहेत। त्यापैकी एक दुर्बीण सूर्याकडे लावलेली आहे। दिवसा सौरज्वाला सनस्पॉट आपल्याला पाहता येतात आणि रात्री इतर 2 दुर्बिणी आहेत त्या संगणकाला जोडलेल्या आहेत आणि प्रोजेक्टरच्या साहाय्यानं मोठ्या स्क्रीनवरती आकाशात जे ऑब्जेक्ट दिसतं ते स्क्रीनवर आपल्याला पाहता येण्याची तिथे सोय आहे। तशीच 4थी जी दुर्बीण आहे ती सुद्धा मोठी आहे आणि त्यातून सुद्धा गुरुचे 4 चंद्र, शनीचे वलय, देवयानी दीर्घिका आणि आकाशातील इतर अनेक गोष्टी पाहण्याची सोय तिथे आहे। अद्ययावत अशा ऑब्झर्वेटरी, ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी या ठाकूर बंधूंनी शहापूर येथे केलेली आहे। अर्थात तिथे राहण्याची पण सोय, ज्यांना रात्रभर आकाश दर्शन करायचं आहे त्यांच्यासाठी जेवण्याची, खाण्याचीसाठी कॅन्टीन आहे आणि सेल्फी पॉईंट्स पण आहेत आणि सभागृह आहे जिथे प्रदर्शनाची सोय आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये हे पहिलं तारांगण म्हणजे प्लॅनेटरियम आणि वेधशाळा म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी ही निलेश ठाकूर आणि गिरीश ठाकूर या 2 बंधूंनी तयार केलेली आहे आणि त्याचं उद्घाटन येत्या रविवारी होत आहे। आपण त्यांचं अभिनंदन करूया। 7506266266 किंवा 7506322322 या दूरध्वनीवर ठाकूर बंधूंशी संपर्क साधून नावे नोंदवूनच खगोल विज्ञान प्रेमींनी या सॅपो प्रकल्पास भेट देता येणार आहे। अत्याधुनिक तारांगणामध्ये 56 सीट्स असून तेथे अर्धा ते 1 तासांचा मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत खगोलशास्त्रीय माहितीचा शो दाखविण्याची सोय आहे। वेधशाळेत 4 मोठ्या दुर्बिणी कॉन्क्रीट पिलर्सवर बसविण्यात आल्या असून आकाश निरीक्षण करताना एक बटन दाबून स्वयंचलित छप्पर मागे नेण्याची सोय करण्यात आली आहे। 16, 14, 10 आणि 6 इंच व्यास असलेल्या आरशाच्या दुर्बिणीतून आकाशातील वेगवेगळ्या गोष्टी निरीक्षण करण्याची सोय आहे। सोलर फिल्टर लावलेल्या एका दुर्बिणीतून दिवसा सारडा, सौरज्वाला निरीक्षण करता येतात। 2 दुर्बिणी संगणकाला जोडलेल्या असून त्यातून दिसणाऱ्या गोष्टींचे छायाचित्रणही करता येते। तसेच प्रोजेक्टरच्या सहाय्याने पडद्यावर ती गोष्ट दाखविण्याची सोयही तेथे उपलब्ध करून देण्यात आली आहे। दुर्बिणीतून गुरुग्रहाचे चंद्र, गुरुग्रहावरील पट्टा, डाग स्पष्टपणे दिसतो। शनिग्रहाची वलय, देवयानी दीर्घिका सुंदर दर्शन देतात। रात्रभर आकाश निरीक्षण करता येते। रात्री झोपण्यासाठी स्वतंत्र खोल्याही बांधण्यात आल्या आहेत। ग्रुपची डॉर्मेटरी आहेत। या सॅपो प्रकल्पात प्रदर्शन हॉल आणि सेल्फ पॉइंट्स देखील आहेत। आकाशदर्शन घडविण्यासाठी स्वयंसेवकही आहेत। तसेच खाद्यपदार्थ, भोजन यासाठी कॅन्टीनही आहे। ठाणे जिल्ह्यातील ठाकूर बंधूंनी उभारलेले हे पहिले तारांगण आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।